महत्त्वाचा एक पॉईंट या जाहिरातीतून क्लिअर होणार आहे. बघा, ही भरती आहे कंत्राटी. ओके. कुठल्या विभागांतर्गत? राष्ट्रीय आरोग्य अभियान. ओके. NRHM, नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे 2 राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे भाग आहेत. हे तुम्हाला माहीत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे महाराष्ट्र. ओके. बघा, जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद पुणे 15व्या वित्त आयोगांतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गणीय भरवायची आहेत. आता ही पदे भरायची आहेत ही ठीक आहे, ह्याच्यात काय आता तुम्ही भरणार, पण पात्रतेच्या संदर्भात मला या व्हिडिओमध्ये विशेष करून डिस्कशन करायचे आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वच्छता निरीक्षक हा कोर्स कुठे लागेल आणि लागणार आहे का ह्या कोर्समध्ये आरोग्यसेवकसाठी. तर ओके, तर मी अगोदर जागा क्लिअर सांगतो. स्टाफ नर्सच्या जागा आहेत 3 आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, नियुक्तीचे ठिकाण. ओके. त्या दवाखान्यात स्थळ नाही, एकदम सिटी गाव हे ते. वयोमर्यादा ओपन 38 आणि राखीव 43 आणि नॅशनल हेल्थ मिशन कर्मचारी 5 वर्ष स्थिर राहील. GNM किंवा BSc नर्सिंग ज्यांनी केले त्यांना. बघा, अनुसूचित जातीची 1 आहे, इतर मागास वर्ग 1, SC BC 1 आणि अशा एकूण 3 जागा आहेत. फॉर्म भरा तुम्ही. ओके. काही अडचण नाही, कारण कंत्राटीच्या लोकांना 5-10 वर्षाच्या नंतर 10-12 वर्षाच्या नंतर परमनंट केलेलं आहे. परंतु तुम्ही त्या अपेक्षेवर राहू नका. तुम्ही आहे ना, नोकरी करत करत अभ्यास करायचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर शासकीय सेवेत याल. आता परंतु गरज आहे नोकरीची, त्यांनी ही फॉर्म भरावा असं मला असं वाटतं आहे. ओके. आता बघा, इथं मला जे मुद्दा आहे ना, हे सांगायचा आहे मुद्दा. ओके. आरोग्यसेवक पुरुष. तर एकूण बघा जागा आहेत 4. ओके. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी ओपनला 38 आणि राखीव असेल तर 43 एज लिमिट दिले. ओके. ओपनला जागा नाही, ठीक आहे, मान्य करतो. कर्मचारी असेल NHMचं तर त्यांना 5 वर्ष स्थितील. ठीक आहे. आता बघा, ही पात्रता मला सांगायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये भरती होणार आहे, ओके, त्याची पात्रता याच बेसवर राहणार, ही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता ही आरोग्यसेवक पुरुषसाठी या ठिकाणी कोण फॉर्म भरू शकतं हे पूर्ण मी व्यवस्थित वाचतो आणि क्लिअरिटी देतो मला. 12वी विज्ञान शाखेतून किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेला इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण. 12वी विज्ञान पाहिजे. ओके. ह्या पदासाठी सांगतोय. आता महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या, तुम्हाला आणि आणि किंवामध्ये फरक पाहिजे. आणि हा शब्द वापरलेला आहे. ओके. अँड. ओके. ऑर नाही, लक्षात घ्या. ऑर नाही, अँड वापरलेला आहे. अँड ज्यावेळेस असतं त्यावेळेस 1+1 असेल तर 2 होतं. 1 और 2 कुठलं तरी एक म्हणले, 1 तर किंवा 2 तर असं होत असतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणलेलं आहे, त्यामुळं आता पुढे जे वाचतोय ते बघा. विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ओके, किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम. ओके. झालं. किंवा आता इथं किंवा शब्द वापरलेला आहे. किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यास पूर्ण करून उत्तीर्ण. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, आता स्वच्छता निरीक्षक जे पदाला पात्र आहेत विद्यार्थी कोर्स केलेले आहेत ते, परंतु त्यांना 12वी विज्ञान पाहिजे. ओके. 12वी विज्ञान प्लस स्वच्छता निरीक्षक असं ज्याचं शिक्षण पूर्ण आहे ते विद्यार्थी या पदाला फॉर्म भरू शकतात. ओके. आता जे विद्यार्थ्यांचा आर्ट आहे, 12वी आर्ट, ते फॉर्म भरू शकत नाही, भलेही त्यांचा SI कोर्स असू द्या. आता मी तुम्हाला 12वी आर्टवाल्याच्या विद्यार्थ्यांना एक पर्याय देतो. 17 नंबरचा फॉर्म निघत असतो दरवर्षी, जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान. तो फॉर्म भरायचा आणि 12वी विज्ञान पास होऊन घ्यायचं. ओके. आता ह्यांना पगार आहे 18,000, चांगली आहे. ओके. कुठेही प्रायव्हेटमध्ये 5-6 हजारावर काम करण्यापेक्षा ओके आहे. तर आता बघा, वरील उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती ही 11 महिने 29 दिवसाकरता असेल. म्हणजे तुम्हाला 12 महिने ते देणार नाही, 1 दिवसात गॅप ठेवतील. जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत.
सदर पदावर कायमपणा हक्क राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार नाही. हे तर प्रत्येकाला देते कंत्राटीला. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा, म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे. ठीक आहे. उपरोक्त कंत्राटी पदाकरता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व नियुक्त ठिकाणात बदल होऊ शकतो. याबाबतचे सर्व अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पुणे यांनी राखून ठेवले आहेत. ऐनवेळी मार्गदर्शनानुसार पदसंख्येत बदल झाल्यास त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही. अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्थाधारकास प्राधान्य देईल. हे ठीक आहे. आता तुम्ही जिथं 12 विज्ञान झाले ते फॉर्म भरा. हे पूर्ण नाही आहे, फक्त ही लेटर आलेलं आहे. ओके. जाहिरात 12 फेब्रुवारी 2026ची आहे. 12 फेब्रुवारी 2026 आणि आजची तारीख आहे 12 फेब्रुवारी. ओके. तर तुम्ही कंत्राटी पद्धतीने ते फॉर्म भरायचा. पूर्ण कसं आहे का आणि हे क्लॅरिटी नाही आहे, परंतु ही आपल्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे. फक्त मला ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे तुम्हाला की 12वी विज्ञान प्लस स्वच्छता निरीक्षक ही जी अट आहे ना, ही सार्वजनिक आरोग्याच्या आरोग्यसेवक पदाला राहील. आता राहिला मुद्दा जिल्हा परिषद आरोग्यसेवक. तर मित्रांनो, त्याला आहे ना 12वी विज्ञान ही एवढ्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता. ही मागच्या वेळेस मी सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेच्या जे काही आरोग्यसेवा नियम आले होते त्यानुसार. ओके. परंतु जोपर्यंत पूर्ण ॲडव्हर्टाईज येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीची आपण खात्री देऊ शकत नाही. जर माझं काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. चला, एवढं मला सांगायचं आहे. फॉर्म भरा. हे कंत्राटी असेल आणि ज्यांनी पात्र आहे त्यांनी फॉर्म भरा, कारण भविष्यात तुम्हाला परमनंट करतात. ते अपेक्षा ठेवू शकतो आपण परमनंटची. ओके. या ठिकाणी थांबतो मी.